विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठीची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. प्रश्न 2 पूर्णपणे सोडवलेले आहेत. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही प्रश्नपत्रिका अत्यंत तज्ज्ञ अशा मार्गदर्शक गणिताच्या शिक्षकांनी तयारी केलेली आहे. साहजिक या ठिकाणी अंतिम परीक्षा दृष्टीनं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रश्न तिसरा अ या ठिकाणी कृती पूर्ण करा आहे. 2 असतात, एकच पूर्ण करायचा असतो आपल्याला. एकूण 6 चौकड्या असतात, प्रत्येकी अर्धा गुण. 2 उपप्रश्नापैकी एक सोडवायचा आहे. पहिला, त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एम ही मध्यगा. कोण पी एम क्यू व कोण पी एम आरचे दुभाजक बाजू पी क्यू व बाजू पी आरला अनुक्रमे एक्स आणि वाय या बिंदूत छेदतात. तर एक्स वाय समांतर क्यू आर सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. या ठिकाणी त्रिकोण पी एम क्यूमध्ये त्रिकोण पी एम क्यू हा त्रिकोण पी एम क्यूमध्ये किरण एम एक्स हा कोण पी एम क्यूचा दुभाजक आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय वापरून पी एम भागिले एम क्यू बरोबर पी एक्स भागिले एक्स क्यू. पी एक्स भागिले एक्स क्यू. आणि त्रिकोण पी एम आरमध्ये किरण एम वाय हा कोण पी एम आरचा दुभाजक आहे. इथं पण कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार पी एम भागिले एम आर बरोबर पी वाय भागिले वाय आर. पी वाय भागिले वाय आर. ओके, कोण दुभाजकाचे प्रमेय या ठिकाणी. परंतु एम पी भागिले एम क्यू एम पी भागिले एम क्यू बरोबर एम पी भागिले एम आर. या ठिकाणी एम हा क्यू आरचा मध्यबिंदू असल्यामुळे हे दोन्हीही समान आहेत. इथं अंश एम पी आहे. म्हणजे याला आपण एक विधान म्हटलं, याला 2 म्हटलं. एकची डावी बाजू एकची उजवी बाजू या ठिकाणी सारखीच आहे, कारण एम हा क्यू आरचा मध्यबिंदू असल्यानं. आणि म्हणून या ठिकाणी उजवी बाजू पण समान दाखवायची. पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर पी वाय भागिले वाय आर. पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर पी वाय भागिले वाय आर. या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे काय, तर या ठिकाणी जर त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या भिन्न बिंदूतून जाणारी ही रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती तिसऱ्या बाजूला समांतर असते. मग या ठिकाणी पी एक्स भागिले एक्स क्यू बरोबर पी वाय भागिले वाय आर आहेच दाखवलेलं आपण. म्हणून या ठिकाणी एक्स वाय समांतर क्यू आर, एक्स वाय समांतर क्यू आर प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके. त्यानंतर दुसरा त्यातला सोबतच्या आकृतीमध्ये जीवा पी क्यू व जीवा आर एस, जीवा पी क्यू व जीवा आर एस एकमेकीनं बिंदू टी मध्ये छेदतात. जर कोण एस टी क्यू हा कोण 58 असेल आणि कोण पी एस आर हा कोण 24 असेल, तर कोण एस टी क्यू बरोबर 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस एस क्यू या विधानाचा पडताळा घेण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी त्रिकोण पी टी एस मध्ये कोण एस पी क्यू या कोणाचं माप, म्हणजे हा जो एस टी क्यू बाह्य कोण आहे, एस टी क्यू बाह्य कोणाचं माप कोण एस जवळचा कोण पी एस आर आणि पी जवळचा एस पी क्यू या दोघांच्या बेरजे इतका असतं. मग कोण एस पी क्यू काढताना आपल्याला एस टी क्यू मधून हा पी एस आर वजा करावा लागणार आहे. कोण पी एस आर. ओके, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा प्रमेय. परंतु या ठिकाणी कोण एस पी क्यू
बरोबर 34 कसा 58मधनं 24 गेले, हा 58 आहे, हा 24 आहे, 58 वजा 24 बरोबर 34. म्हणून माप कोन एस क्यू बरोबर माप कोन क्यू एस हा क्यू एस आहे. क्यू एस हा या 34च्या दुप्पट आहे, म्हणजे 2 गुणिले 34. कारण कंस एस क्यू जो आहे तो कोन एस पी क्यू या अंतर्लिखित कोनाचा आंतरखंडित कंस आहे. आंतरलिखित कोनाचं प्रमेय आहे आंतरखंडित कंसाचे माप त्या कोनाच्या दुप्पट असतं. म्हणून हा 34 असेल तर त्याच्या दुप्पट 34 दुनी 68 माप कंस एस क्यू. तसेच माप कंस पी आर हा जो माप कंस पी आर आहे तो त्याचा पी आर हा कोणत्या अंतर्लिखित कोनाचा आंतरखंडित कंस आहे, कोन पी एस आरचा पी आर आंतरखंडित कंस आहे. म्हणून पी आरचं माप 24च्या दुप्पट आहे. या ठिकाणी 2 कोन पी एस आर म्हणजे 24 दुनी 48. ओके. म्हणून माप पडताळ घ्यायचं आहे. माप कोन इथं 1/2 माप कंस क्यू एस क्यू एस आहे या ठिकाणी 68. या ठिकाणी क्यू एस आणि पी आर यांची बेरीज हवी आहे. 68 आणि 48 8 आणि 16 आणि 6 4 10 11 68 नाही 116 आणि म्हणून 116 1/2 इथं 1/2 क्यू एसचं माप 68 आहे, पी आरचं माप 48 आहे. 116ची निमपट या ठिकाणी म्हणून माप कोन एस टी क्यू बरोबर 58. 116ची निमपट 2 पंच 10 2 8 16 58 दिले आहे. म्हणून या ठिकाणी पडताळा मिळाला 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस क्यू एस बरोबर कोन एस टी क्यू. ओके, कोन एस टी क्यू. प्रश्न तिसऱ्यातला ब आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी कोणते 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. 4 असतात, प्रत्येकी 3 गुण 6 गुणांचा. पहिला त्रिकोण पी क्यू आर मध्ये एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणजे पी एस मध्ये काय पी क्यू या ठिकाणी 11 दिले आहे, पी आर या ठिकाणी 17 दिले आहे. पी एस मध्यगेची लांबी 13 दिल्या, क्यू आरची लांबी काढायची आहे. अपोलो नियशचे प्रमेय वापरणं गरजेचं आहे. अपोलो नियसच्या प्रमेयानुसार काय आहे, हा जो ही जी मध्यगा पी बिंदूतून काढलेली आहे, पी हा कोन क्यू पी आणि पी आर या 2 बाजूने तयार झाला आहे. म्हणून त्यांच्या वर्गांची बेरीज एका बाजूला पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर उजव्या बाजूला मध्यगेच्या वर्गाची दुप्पट 2 पी एस वर्ग अधिक क्यू आरचा निम्मा भाग आहे क्यू एस किंवा एस आर कुठल्याही एका भागाच्या वर्गाची दुप्पट 2 क्यू एस वर्ग. पी क्यू आत्ताच बघितलं आपण 11 दिलेला 11चा वर्ग अधिक पी आर या ठिकाणी 17 दिलेला 17चा वर्ग बरोबर 2 पी एस 13 दिलेला आहे 2 गुणिले 13चा वर्ग अधिक 2 क्यू एस वर्ग. तसंच 11चा वर्ग 121, 17चा वर्ग 289 बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 क्यू एस वर्ग. ओके. 9 1 10, 8 2 10 1 11, 2 1 3 1 4, 121 आणि 289 410, 169 गुणिले 2 92 18, 16 32 1 33, 338 अधिक 2 क्यू एस वर्ग. 410 338 मागे घेतले 338 वजा झाले 2 क्यू एस वर्ग. 410 मधून 338 गेले 10 मधून 8 गेले 2 हाच्या दिला 3 1 4 वजा करायचे 11 मधून 4 गेले उरले 7 3 3 गेले 4 4 गेले 0 72 बरोबर 2 क्यू एस वर्ग. साहजिकच या ठिकाणी क्यू एस वर्ग बरोबर 72 भागिले 2 क्यू एस वर्ग बरोबर 72ला 2 भागले 36 क्यू एस वर्गाचं वर्गमूळ क्यू एस आणि 36चं 6 क्यू एस 6 मिळालेले आहे निमपट क्यू आरची निमपट 6 क्यू आर म्हणजे क्यू एसची दुप्पट. क्यू आर बरोबर 2 क्यू एस आणि क्यू आर बरोबर 2 गुणिले 6 क्यू आर बरोबर 12. ओके. अशा पद्धतीनं
आपल्याला क्यूआरची लांबी 12 काढलेली आहे. ओके. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. पुस्तकात सिद्धता कृती पूर्ण करासाठी विचारलेली आहे. आपण ती पाहूया व्यवस्थित. आकृतीमध्ये पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. पक्ष आहे या ठिकाणी एक केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातून रेषा DP आणि रेषा DQ या स्पर्शिका काढलेल्या आहेत. मग या ठिकाणी साध्य रेख DP एकरूप रेख DQ. ओके, हे साध्य. पुन्हा एकदा पहा, आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. पक्ष ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या D या बाह्यबिंदूतून रेषा DP आणि रेषा DQ या स्पर्शिका आहेत. साध्य स्पर्शिका खंडात एकरूप, साध्य रेख DP एकरूप रेख DQ. या ठिकाणी AD जोडल्यामुळं जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, PAD आणि त्रिकोण QAD, हे दोन त्रिकोण प्रथमतः एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवत असताना बाजू AD एकरूप बाजू AD ती सामायिक भुजा आहे आणि रेख PA एकरूप रेख QA. या ठिकाणी रेख बाजू PA एकरूप बाजू QA, बाजू PA एकरूप QA एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत. त्यानंतर कोन APD, हा कोन APD इथला कोन आणि कोन AQD दोघेही 90 आहेत. स्पर्शिकेचे प्रमेय आहे. स्पर्शिकेला ही जी त्रिज्या आहे, या स्पर्शिकेला तिच्या बाह्य टोकाशी लंब असते. स्पर्शिकेच्या लंबतेचे प्रमेय असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून इथला कोन APD आणि AQD हे दोन्ही प्रत्येकी 90 मापाचे आहेत. म्हणून या ठिकाणी हे दोन त्रिकोण कोणते? त्रिकोण PAD व त्रिकोण QAD ही कर्ण आणि भुजा. कारण काटकोन त्रिकोण आहे त्यामुळे हा कर्णच आहे. काटकोनासमोर भुजा, कर्ण भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर निश्चितच बाजू PD एकरूप बाजू QD, कारण एकरूप त्रिकोणाच्या त्या संगत भुजा आहेत. ओके. पुढचा तिसरा प्रश्न आहे, 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 7 सेमी लांबीची जीवा AB काढा. बिंदू A आणि B बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. प्रथमतः 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ कंपासमध्ये 3.5 ही त्रिज्या घेतलेली आहे. 3.5. ओके, 3.5. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं या ठिकाणी वर्तुळ काढतोय. हे वर्तुळ काढलेलं आहे 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं. आता त्याच्यामध्ये 7 सेमी लांबीची जीवा काढायची आहे. म्हणजे जीवा 7 सेमी म्हणजे याच त्रिज्येच्या दुप्पट, त्यामुळं व्यासच काढायचा. या ठिकाणी पहा, बरोबर या ठिकाणी 7 सेमी लांबीची जीवा AB काढलेली आहे. ओके, जीवा AB. आता A आणि B या ठिकाणी स्पर्शिका वर्तुळाला काढायचे आहे. त्यासाठी हा व्यास बाहेर वाढवायचा. आता का वाढवायचा लक्ष देईल आपल्या. समजा A बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची असेल तर एक केंद्र घ्यायचा आणि आता हा व्यास वाढवला, त्याच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या. या खुणा केलेल्या आहेत. ओके. B केंद्र घेऊन सुद्धा त्याच अंतरानं खुणा केल्या तरी चालतील. अशा पद्धतीनं. आणि मग थोडंसं अंतर वाढवलं. ही पहिली खूण केंद्र घेतली, वरती चाप मारला, खाली चाप मारला,
आता दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारले. अशा पद्धतीने हे छेदनबिंदू मिळवले. ओके. त्यानंतर त्याच अंतरानं आपण किंवा अंतर बदललं तरी चालतंय. ही पहिली खून बी साठी पहिली खून केंद्र घेऊन चाप मारला वरती खाली आणि दुसरी खून केंद्र घ्यायचे, आत्ताच काढल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आहेत अशा पद्धतीनं. आणि मग हे दोन छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे. बी बिंदूतून ही झाली स्पर्शिका, हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत, ही झाली ए बिंदूतून स्पर्शिका. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न तिसऱ्यातला चौथा उपप्रश्न आहे. एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 9 सेमी आहे. तो गोळा वितळून 4 मिमी व्यासाची धातूची तार काढली तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल हे उदाहरण समजावून घेण्यात यावं. धातूच्या गोळ्यासाठी त्रिज्या आहे 9 सेमी. आपल्याला मीटरमध्ये तारेची लांबी पाहिजे. 1 मीटर बरोबर 100 सेमी आणि म्हणून आपण 9 सेमीला भागिले 100 केले. 9 भागिले 100 मीटर. ओके. ही त्रिज्या आपल्याला दुसऱ्या लिपीतलं आर आहे लहान. मग धातूच्या तारेसाठी डी व्यास आहे 4 मिमी. आपल्याला व्यास दिल्या म्हटल्यानंतर त्रिज्या डी भागिले 2 म्हणजे 4ची निमपट 2 मिमी. परंतु आपल्याला मिलीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर हे रूपांतरण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 2 मिमीला 1000नं भागिलेला मीटर करण्यासाठी आणि हा आपला कॅपिटल आर आहे. तारेची लांबी म्हणजे उंची. या ठिकाणी धातूच्या गोळ्याचे घनफळ आणि धातूच्या तारेचे घनफळ समान असणार आहे, कारण जो धातूचा गोळा वितळवायचा आहे त्या संपूर्ण रसाची तार करायची आहे. म्हणजे जेवढा रस संपूर्ण धातूच्या तारेसाठी वापरायचे आहे. म्हणजेच धातूच्या गोळ्याचे घनफळ बरोबर धातूच्या तारेचे घनफळ. धातूच्या गोळ्याचे घनफळ 4/3 पाय आर घन, हे दुसऱ्या लिपीतलं आर आहे, बरोबर. धातूच्या तारेचे घनफळ पाय कॅपिटल आर वर्ग आणि कॅपिटल एच. आपल्याला एच काढायचे आहे. दोन्ही बाजूचा पाय गेला. 4/3 आर 9/100 त्याचा तिसरा घात आहे, बरोबर. इथला आर आहे. तारेसाठी 2/1000 कंसाचा वर्ग गुणिले एच. 4/3 9/100 3 वेळा लिहिले. ओके. बरोबर पलीकडे 2/1000 2 वेळा लिहिले गुणिले एच. आता या ठिकाणी इथं बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडं 1 2 3 4 5 6 शून्य आहेत आणि उजवीकडं 1 2 3 4 5 आणि 6 शून्य आहेत. 1000 गुणिले 1000 ना, इथे 6 शून्य आहेत. ओके. त्यामध्ये गेल्या राहिलं काय, 4/3 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 गुणिले 9 गुणिले 9 729 9चा घन, बरोबर. पलीकडं 2 दुनी 4 गुणिले एच 4h. इथं पण दोन्ही बाजू 4 गेले. इथलं 4 इथले 4 गेले. राहिलं काय या ठिकाणी 729 भागिले 3 बरोबर एच. राहिलं काय, 4 दोन्ही बाजूचे गेले. 719 भागिले 3 म्हणजे एच बरोबर तारेची लांबी 3 भागूया. 3 दोन्ही 6, 7 मधून 6 गेला, उरला 1, पुढं 12 झाले. 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 240 मीटर तारेची लांबी. ओके. तारेची लांबी 243 मीटर होईल. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा, प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.